व्लॉग आहे ना बसच्या वर्कशॉप वर चालू होतंय. सगळं बस आहे ना असेंबल होत आहे. इंजिन विभाग आहे इथे सगळे ना इंजिन वगैरे असेंबल होतात. आता आपण जे बघितलं ना मोठं तर ते इथून असं ऑलरेडी इंजिन्स वगैरे जे असतात ते आहे ना इथं ते टेस्ट रिअल मधलं आहे. बिबट्या आलता आणि फोटो कोण काढून लागते. नमस्कार मित्रांनो, मी तुमचा लाडका हर्षद गाडेकर. आजचा व्लॉग आहे ना बसच्या वर्कशॉप वर चालू होतंय. इथे आहे ना सगळं बस वगैरे चालू होता. आमच्या काका आहे ना त्यांची रिटायरमेंट आहे त्यामुळे आम्ही आलेलो आहे. हा माझ्या काकाच मुलगा बघा किती मोठं आहे. लाईफमध्ये मी फर्स्ट टाइम एक्सप्लोअर करतोय असं एवढं म्हणजे वर्कशॉप वगैरे लय भारी भारी हे बघा. इथं बसेसचे काम होत आहे. सगळं बसेसचं सामान काढलेलं आहे बघा. लय भारी आहे. म्हणजे भाऊ कसं आहे इथं? एकदम भारी. मी आलेलो आहे बराच वेळेस इथं. कस काय? मी पहिले जॉब करत होतो हा का? टाइममध्ये. लय भारी. इथं हे बस आहे. पूर्ण काम चालू आहे आता तिचं. काच वगैरे लावणं, सीट्स वगैरे लावणं लय भारी खरं. ते सगळं बस आहे ना असेंबल होत आहे. काढलेलं आहे बघा. म्हणजे हे बी न कामच आहे सगळं. इथं सगळं आता बस आहे ना पहिले आधी बनवता मग ते खराब झाले की मग त्याला रिअसेंबल करतात. सगळं मशिनरीज वगैरे ठेवलेलं आहे. किती मशीन्स आहे तिथं. म्हणजे एवढं मोठं वर्कशॉप आहे ना. याच्या बाजूला पण आहे अजून बघा पत्रा कटिंगची मशिनरी एकदम भारी बनवलेलं इथं. ही बस बघा किती भारी. आणि इथं आहे ना इंजिन विभाग आहे. इथे सगळे ना इंजिन वगैरे असेंबल होतात बसमध्ये. पहिल्यांदा बघतो मी असं काही एक्सप्लोर करायला पाहिजे असं भारी भारी की बस कसं बनता वगैरे ज्यामध्ये आपण म्हणजे लहान असं मोठं झालो त्या ट्रॅव्हल करून त्या बसमध्ये तर ते बनता कसं हे बघण्यात ना मजाच वेगळी. बघा हे इंजिन आहे किती मोठं राहतं. म्हणजे व्हिडिओ छोटं वाटतंय पण खूप मोठं आहे इंजिन. किती भारी आहे. असं वाटतंय कोणतं सुपर कारचंच इंजिन आहे. इकडं मशीनचा आवाज येतो त्यामुळे तुम्हाला काही आवाजच नसेल येत. ते इन्फॉर्मेशन सांगता येते. ते आम्हाला आहे ना सगळी इन्फॉर्मेशन देत होते. इकडे आहे ना इंजिन असेंब्ली आहे. हे काय रे? अरे इंजिन असेंब्ली म्हणजे ना छोटे छोटे जे पार्ट आहे ना ते सगळे असेंबल करतात. आता आपण जे बघितलं ना मोठं तर ते इथून असं असेंबल झालं ते बघितलं ना आपण. त्याचं छोटे छोटे पार्ट मर्ज करतात आणि मग मोठं इंजिन बनवतात. अच्छा म्हणजे इथं नट बोल्ट वगैरे ते सगळं लयच मोठं आहे. आपण तर हे मला पण एवढं माहित नाही पण इथं लिहिलेलं आहे की फ्यूल इंजेक्शन पंप आहे. तर ते फ्यूल वगैरे इंजेक्ट वगैरे करत नाही का मे बी त्याचं असू शकते. तर इथं आहे ना ऑलरेडी इंजिन्स वगैरे जे असतात ते आहे ना इथं ते टेस्टिंग वगैरे करतात. म्हणजे कोणते इंजिन कोणते फ्यूल पंप वगैरे चांगले जे चांगले एखादा पार्ट वगैरे रिप्लेस करून ते जे पंप आहे ते चांगले बनवतात. आणि ते पंप वगैरे टेस्टिंग करण्याचं आहे ना ते आम्हाला GST वाले ते कर्मचारी होते त्यांनी आम्हाला सांगितलं की ते मशीन वगैरे मध्ये टेस्टिंग सगळं इथं होतं. ओके म्हणजे ती मशीन आहे टेस्ट करायची चालू आहे का नाही. एखादं जर त्याच्यातलं पार्ट खराब निघालं तर ते नवीन टाकतो आणि त्या पंपला चालू करतात. ओके हे ना क्रँक आहे. हे ना इंजिन मध्ये लावता रोटेट होऊन आहे ना एनर्जी जनरेट करतो. म्हणजे ना बस समोर जावी. ट्रॅक येते बघा ना. किती हे मोठे ना सर्व इंजिन मध्ये बसतं. हा त्यामुळे ते इथं इंजिन मध्ये टाकता येते. म्हणजे असं एक्सप्लोर करायला भारी वाटतं शिकायला. अजून 2 गोष्टी माहिती होत्या की कसं बनतं इंजिन वगैरे जे आपण नुसतं बघतो ना लहानपणापासून आलोय त्याच्यात बसून मग असे मनात विचार येतात हे बनत कसं असेल. तर आपण बघितलं माहितीये का एका इंजिन साठी किती वर्कर वगैरे मेहनत घेतात. एकदम प्रॉपर युनिटची टेस्टिंग वगैरे प्रॉपर करतात ताकी एक मोठं इंजिन परफेक्ट बनावं म्हणून. किती एका इंजिन मागे किती हार्डवर्क वगैरे असतं ना. आपण बसमध्ये मस्त आरामशीर ट्रॅव्हलिंग वगैरे करतो. खरं पहिल्यांदा पाहायला भेटलं आणि बसचं महत्व पण समजलं आपल्याला. बस नसता तर तू पुण्याला पण नसता गेला. किती जाड जाड पत्र आहे. 60 mm चा आहे तो. असं बनतं आणि याचं आहे ना असं बनतं बघ ना. हा आपण बसवर ठेवत नाही का पाय वगैरे. पहिले इथं शिक्के राहायचे. शिक्के नाही रे मी जेव्हा जन्मलोय तेव्हापासून हेच आहे. आणि आमचे जे काका आहे ना ते इथंच काम करायचे म्हणजे याच ठिकाणी सगळं. खरं यार किती हार्डवर्किंग होते ते बघ. तिथं बस असेंबल करणं चालू आहे पूर्ण. तर आपण फिरायला लागलो नाही तर सगळं फिरत वाटतं. सगळी इन्फॉर्मेशन घ्यावंच वाटते. हे बघा त्या बसच्या आत्ता सीटच लागलेली आहे. हे बघा इकडं पण ही एक बस आहे. पण एक्सप्लोअर करायला काय भारी वाटतं ना. खूप भारी. म्हणजे सगळं असं शिकावं वाटतं. जर आपण फिरायला लागलो तर आपल्याला समोर जावं वाटतं. आम्ही लास्टचा पॉईंट पण बघून आलो सगळ्यात. आणि 2 गोष्टी माहिती होत्या
मम्मी आम्ही सगळं फिरलं, सगळं लास्ट पॉइंट पर्यंत बघितलं कशी बस बनती कसं नाही, आणि तुम्ही तिकडे परत चालली. कोण पळते थांब ना. मी तुझ्यावर हा तुरुच होतच राहती. या आमच्या वहिनी आहे. वहिनी हाय करा. आता सगळं काचा आहे ना त्या बसला लागणार आहे. हे बघा हे ट्रक भरून काचा आलेला आहे. काचा नाही, इथे खिडक्या आहे. हा खिडक्या काचा वॉटर इथं लागणार त्या बसला. माझी संध्याच्या वाटत कुत्रा लागलं होतं, त्याला काय केलं यायने. इतकं डेंजर दे बघ. मी आम्ही खाल्लं ना तर आम्ही असं फेकलं बरं. त्या कुत्र्याला लढलं त्याच्या अंगावर फेकतो ते असं भुकलं. अंगावर चालला आवाज आला तू. अय मनू भाऊ सोबत चाललाय ना. नाही. आणि थांब मग ते काका सगळी इन्फॉर्मेशन देणार आहे ना. थांब ना. थांब थांब ना. आमचे काका आहे ना आता सगळी इन्फॉर्मेशन देणार आहे कुठं काय बनतंय ते. बघा ते आमचे काका आहे. सगळे 27 एकर जमीन आहे इकडं, म्हणजे सगळे 27 एकर मध्ये बनलेले. कुत्रा लागले होते ना ते रडते हे दोघं. आम्ही मागून पळून आलो, त्यांनी आम्हाला थांबवलं. आम्ही मागून जागा होती, आम्ही मागून पळून आलो. दर्शन करून घेऊ आपण. बघा किती लंबे किती भारी आहे पण वरती जायला. थांबा, पुण्याला जाऊ. उमरा आहे. उमरा आहे इथे जो. हा खाली पर्यंत गेलेलं आहे ते. लय मोठं आहे खरं, भारी आहे. ते झाड याला एक्स्ट्रा उगलं ते खाली गेलं. विचार कर म्हणजे किती जुनं असेल हे झाड. तर टँक आहे सगळं स्ट्रक्चर आहे बसचं. कमऱ्यात राहतो तो म्हणजे टेबल वेल्डिंग करतो तू. हे टेबल म्हणले ते असते नाही का तिला दोरी असती ती येते आणि बाची ना घंटी आहे ती दोरी बांधून राहते ओढायचं. फक्त ओढायचं. इथं आहे ना सगळं मटेरियल कट होतं आणि इकडं मागे जंगल आहे. इथं बिबट्या आलता अशी ही म्हणते, मला नाही माहिती. आलता ना हो, काही फेकत कोणी का बिबट्या आलता. दाखवा आमच्या गावाकडे. रिअल मधलं आहे बिबट्या आलता. आणि फोटो कोण काढले होते जे समोर असेल त्याची का फाटली असं. आणि इथं नाही आहे पत्र कट होतो मशनरी. मोठे मोठे मशनरी बाबा इथं सगळं पत्र आता इथं कट होतो. फॅनला एक पातच नाहीये. अरे ते अँटिक फॅन आहे. हा अँटिक पीस आहे. अँटिक इथं आहे ना फक्त बस आहे ना स्ट्रक्चर तयार होतं, म्हणजे पत्रा लावतो आपण बसला ते तयार होतं. ही काय म्हणते काहीतरी बस तयार होती पूर्वी आणि ही म्हणते कलर देता येतो. नाही म्हटलं मी म्हटलं इथं स्ट्रक्चर तयार हो काही हाणू राहिली का. कलर दिलेला वाटला. हिरकणी बस बनते म्हणजे नवीनच बनते. ए पत्रा गित्रा लागला हाताला दूर व्हा. उभे राहिले फॅमिली मेंबर इथं फोटो काढताय. Conclusion, even though I offer all of the solutions. बघले आपी तर इथं ड्रायव्हिंग सीटवर बसले गाडी चालू राहिली. आणि ते काका काय म्हटले की नाही का दुसऱ्या गाडीला ना काच लावली तिथे चला म्हणे तुम्ही तिथे. येडे का तुम्ही. आपी तर दोघेच दोघं. आणि ही ना हिरकणी बस आहे एकदम भारी आहे. मी ना ड्रायव्हर सीटवर बसले. दाखव हे बघा भारी फिलिंग येतं. चला थँक्यू काका आम्हाला बसू दिलं इथं. काकान परमिशन दिली ती आम्हाला. आता आम्ही चाललोय, सगळे गेले तिकडं मला सोडून दिलं. आता आम्ही पण चाललोय. भारी होतं ना सगळं एक्सप्लोर करायला मजा आली. इथं कुत्रे मागं लागले होते ते बी लय भारी होतं. गाडीत किती जण बसले 1 2 3 4 5 6 7 8 जण बसले. एखाद्या टपावर बसवा ना. मी येऊ का वहिनी टपावर बी बसल. बाय बाय. 8 जण गेले त्या गाडीत. नाही सगळं बसेस एक्सप्लोर करून चाललोय आता आम्ही घरी. आम्हाला मजा आली का खूप मजा आली. मम्मी एक्सप्लोर करायला मजा आली का. तुझ्या मागचं जे फुल आहे ना मी भरलेलं आहे ते बाय फुल फेकलं ते. I wish when I first saw you I knew this. When I'm with you I feel so useless. I feel diluted, my heart's been wounded. अरे दीदी आम्ही वर्कशॉपला गेलतो. आम्ही काय काय पाहिलं. इंजन कसं बनतं, इंजन मध्ये ते काय ते नट बोल्ट टाकायचं सगळं पाहिलं. माझ्या ब्लॉग मध्ये पाहतो आता. टेस्टिंग सगळं बघितलं. मग शिकायला बघून भेटलं. मग असं वाटलं की आपण पण बनवा. आता अमोल भाऊ आणि सोनाली वहिनी पण आलेले आहे. त्यांच्या मधात एक मेंबर आलेला आहे कल्याण दीदी. बॉडी इधर आओ. बॉडीगार्ड त्यांचा मोठा बॉडीगार्ड. आणि आता मी स्कूटर खेळतो. दादा आलो. आता मी ना स्कूटर खेळतोय बघा. आता एका हाताने पण येते मला. And what you doing?
and my heart's black and blue from the bruising. I feel like when I'm with you I'm losing. गाजरचा हलवा आहे ना ते गाजर खिसत नसतं का ते करते नाही पडत नाही तुझ्या ना. नाही एकदा ट्राय थांब ना आता पडत राहिलं का पडते घे ना आता बरं का तू हा ना आज कटत असतो त्या ना चरकन तर चिरतो. कुठं चालले जय राम कुठं चालले गोल म्हणजे चालू इंडिकेटर चालू रे मावशी बाय बाय पनीर आणि दूध सोबत कोण देते आप्पा आप्पा द्या दूध आमचं शुभम इथं आमचं टॉल ब्रदर आम्ही पीठ दळायला टाकलं होतं पीठ पण घेऊन आलेलो आहे सोबत दूध घेऊन आलेलं आहे आणि ड्राय मंचुरियन पण घेऊन आलेलो आहे आज आमच्याकडे बनलेला आहे उत्तप्पा किती प्लेट आणलं 2 प्लेट म्हणजे नाही आम्हाला डोकं खायचं आणि हर्षद काय म्हणलं माहिती का आता मी पीठ दळून आणलो नाही आम्ही आम्ही कळलं त्याचं डोकं किती आहे किती विचार आणि इथं एक गाजरचा हलवा रोडची गँग पण आलेली आहे इथं आपला जामनेर इथं आपलं निवृत्ती दादा आणि इथं आपलं ब्लॉगर मयूर अरे मी काहीतरी बोलणार होतो आता जल समजलं काय समजलं समजणे आले बाई सारखा पार्सल आणले दाखव काय आणि अमोल भाऊ आणि सोनाली वहिनी आल्या होत्या. सोनाली वहिनीला ना थोडं वेळ थांबायचं होतं, गप्पा मारायच्या होत्या, पण अमोल भाऊ एवढ्या जोरात संडास आली अमोल भाऊ थांबायला तयार नाही, एवढं पडत चालले. भाऊ वरती जाऊन यायचं असतं. भाऊ म्हणते मला असं कुठं पण होत नाही, आमच्या घरच्या संडासची सवय झालेली आहे. भाऊ बरोबर आहे का? जाऊन या वरती एकदा. हो घरी लाजू करून राहिले आधी म्हणा मला संडास अभिमान आहे मला जोरात संडास आली तर म्हणा. नेचर कॉल येतो पाहुणचार केला आपला अच्छा दाबून घातला पण म्हणा ना मला अभिमान आहे म्हणा मला संडास आला तर. नेचर कॉल आहे ना तो होता काय होतं आम्ही पाहत होतो पिक्चर तर आईस्क्रीम खायचं मन झालं आमच्या घरात आईस्क्रीम पण होती त्यामुळे आता आम्ही आईस्क्रीम खातोय सगळे मस्त पिक्चर पाहता पाहता मजा येते आपण रोज रोज 2 पिक्चर पाहतोय आपण 2 नाही आमचा तर 3रा पिक्चर आहे आज. आज आधी कोणता पाहिजे सगळ्यात आधी त्याचं नाव नाही माहिती पण पाहिला. आता वेळ झाली आहे ब्लॉग या ठिकाणी एंड करायची असं वाटलं आजचा ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये बाय.